आता रील इतकी व्हायरल झाली आहे तर इथे येणं बनतंच ना. तर हे आहे येवले पैठणीचं तारंगणचं एक्झिबिशन जे लागलेलं ठाण्यात. आणि तिथे ना साड्या 500 रुपयापासून सुरू होत होत्या. तर हे एक्झिबिशन टोटल 3 दिवसासाठी होतं, बट पहिल्याच दिवशी 1 वाजेपर्यंत सगळे 500 रुपयाच्या साड्या संपलेल्या. तर आज आहे शेवटचा दिवस, म्हणजेच तिसरा दिवस, जेव्हा मी संध्याकाळी 8 वाजता पोहोचली. स्टील माझ्या पुढे ना 500 तरी जण होते वेटिंग लिस्टमध्ये. आणि हे सगळी गर्दी बघा फक्त 500 रुपयाच्या साड्या बघण्यासाठी. आता हे पहिलं असं एक्झिबिशन आहे जिथे चपला बाहेर काढून जायचे. आणि बघा ही रांग बघा चपलांची. फायनली एंटर केलं. एंटर करून बघते तर काय इथे ना इतक्या व्हरायटीच्या साड्या होत्या ना, तर मला तर काही समजतच नव्हतं. त्यात एक गर्दी एवढी की डोकं चालतच नव्हतं. जर मम्मी वगैरे असली असती ना तर तिने मला सजेशन्स दिले असते, बट इथे मला काहीच समजत नव्हतं. ऍक्च्युली मला ना साड्यांचं कमी नॉलेज आहे अजूनपर्यंत. तर मम्मी जे बोलत होती तेच मी घेत आलेली, म्हणजे जास्त आपलं डोकं तर त्यात चालवलं नाही, कारण आपण कुठे रेग्युलरली वेअर करतो. सो मला एवढे काय टाईप्स वगैरे समजत नाही. बट इथे हां, कॉटन होते, पैठणीज होते, त्यानंतर महेश्वरी होते, म्हणजे बरेच असे रेंज होते. आता 2000 पासून स्टार्ट तर झालेलं, बट त्याची रेंज ना ऑलमोस्ट 35,000 to 40,000 पर्यंत जात होती. आता जेव्हा मी गेली तेव्हा मोस्टली तरी 3 to 5,000 अराउंडच्या जास्त साड्या होत्या. आणि त्यानंतर डायरेक्टली 18 and 20,000 अँड अबाव. आता हे टेबलवर जेवढे पण साड्या आहेत ना, हे प्युअर हँडलूमवाले, म्हणजे ह्यांची रेंज ऑलमोस्ट 20,000 अँड अबाव होती. आणि असं ओव्हरऑल बघायला गेलो ना, तर मी ऑब्झर्व केलं इथे ना MRP पण लिहिलेली आणि ऑफर प्राइस पण. सो ओव्हरऑलमध्ये ना जास्त काय डिफरन्स नव्हता. फॉर एक्झाम्पल, जर साडीची किंमत आहे 4,500 तर ती तुम्हाला मिळणार 3,500 किंवा 4,000, म्हणजे ओव्हरऑल तर 500 ते 1,000चा डिफरन्स. आणि जर अमाऊंट 18 and 20,000 वगैरे असणार तर त्यात तुम्हाला 2,000चा डिस्काउंट आहे. सो एवढा काही डिफरन्स नाही आहे. बट ह्या पैठण्यांची क्वालिटी बघा तुम्ही गाईज, एकदम ऑसम आहे. आणि हे तारंगणवाले ना स्वतः मॅन्युफॅक्चर करतात. सो हँडलूमवाले पण आहेत खूप सारे. सो द कंक्लुजन इज थ्रू आउट द इयर तुम्ही कधीही घेऊ शकतात. आता तुम्ही विचार केला एक्झिबिशनचं संपलं, सो आता कसं परचेस करणार. डोंट वरी गाईज, जरी हा ब्रँड नाशिकचा असला ना तरी तुम्हाला इंडियात कुठेही डिलिव्हरी मिळू शकते. तुम्हाला फक्त एक्स्ट्रा डिलिव्हरी चार्जेस भरावे लागणार. आणि त्यासाठी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे अटॅच करते. सो त्यांना नक्कीच तुम्ही कॉल करून ऑर्डर देऊ शकतात. बाय.